सोमवारी आम्ही त्यांना भेटणार आहे आणि बुधवारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही मोठा आंदोलन उभा करणार आहे। आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करणार आहे, हे जे 50-50 65 प्रलंबित केसेस आहे, कोणाच्या हातात आहे ते तहसीलदार कन्नडच्या हातात आहे, तहसीलदार पैठणच्या हातात आहे, छत्रपती संभाजीनगरच्या तहसीलदारकडे आहे। हे जे प्रलंबित प्रकरण आहे ते का निकाली काढण्यात येत नाही आहे, का त्याला प्राधान्य देण्यात येत नाही आहे। मग जेव्हा कोणाची प्रॉपर्टी सीज करायला जायचे आहे तर पोलीस म्हणतो की आम्ही तुम्हाला सिक्युरिटी देऊ शकत नाही आहे। काय सिक्युरिटी फक्त मोठ्या लोकांसाठी आहे, मंत्र्यांच्या मागे गाडी लावण्यासाठी आहे, हे गोरगरिबांसाठी नाही आहे का? तर आम्ही बुधवारी हे एक मीटिंग घेणार आहे आणि समजा बुधवारी आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही, कारवाई आम्हाला दिसली नाही, तर आम्ही याच्या पुढे जे मंत्री आम्हाला दिसेल त्याचा घेराव आम्ही करणार आहे। सर्वप्रथम मी कृती समितीचा धन्यवाद देतो की सातत्याने ते आमच्या संपर्कात असून आमच्या पक्षातले असरार भाई असू द्या, अमर बिन हैदरा असू द्या, ते सगळ्यांच्या संपर्कात आहे। मी काका जे आहे काही दिवसापूर्वी त्यांची फोटो बघितली होती, व्हिडिओ बघितलं होतं, ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, तरी सुद्धा त्यांची जी तळमळ होती, मी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही सातत्याने आमची हे जे लढाई आहे याच्यामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही बोलवले तुम्हाला खूप मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिले। जेव्हा असरार भाऊने मला सांगितलं आपण एक मीटिंग घेत आहे सुभेदारी गेस्ट हाऊस मध्ये, तर त्यांनी मला 11 वाजता फोटो पाठवली की साहेब लोक येऊ लागले। नंतर अमर बिन हैदराने एक फोटो पाठवली की साहेब इतके लोक आलेले आहे की आत आपल्याला बसता येत नाही, म्हणून आम्ही लॉन मध्ये बसणार आहे। मला माहित आहे की मागच्या 3 वर्षापासून आपण जे वाट बघत आहे ते आपले पैसा कधी मिळणार। आता न्यायालयीन लढाई जे आहे ते सुरू आहे कोर्टामध्ये। अनेक आपले जे ठेवीदार आहे, जेव्हा जेव्हा हिअरिंग होती कोर्टामध्ये केस सुरू असतं, तर अनेक लोक त्या केसमध्ये उपस्थित राहतात आणि त्यांनाही माहित आहे की कशा एक स्लो सिस्टम आहे आपल्याकडे। 75 लोक ठेवीदार मरणं म्हणजे इतकं सोपी गोष्ट नाही आहे। आणि तुम्ही मला हे सांगत असेल की हे 75 लोकांचा मृत्यू झालेला आहे, मी हे सांगणार आहे की हे 75 लोकांची हत्या झालेली आहे आणि हत्या करणारे हे महाराष्ट्र सरकार आहे। सरकारमध्ये बसलेले मंत्री असू द्या, अधिकारी असू द्या, कोणत्या दुसऱ्या देशामध्ये विदेशात अशा प्रकारची हत्या झाली असती तर अनेक अधिकारी आणि मंत्री जेलमध्ये बसले, पण आपल्याकडे गरिबांसाठी काय सिस्टम आहे हे मागच्या 3 वर्षापासून मी पण बघत आहे, तुम्ही पण बघत आहे। पण ठीक आहे, दुसरे पतसंस्थांचा आपण जेव्हा उल्लेख करतो त्यांची काय परिस्थिती आहे, म्हणजे इतकं मोठं प्रकरण बीड मध्ये घडलं होतं, हजारो कोटी रुपयांचं प्रकरण आहे। काही दिवसासाठी ते जेलमध्ये गेले, बाहेर आल्यानंतर एका पक्षामध्ये त्यांनी एंट्री घेतली, त्यांचा सत्कार करण्यात आला का की त्यांच्याकडे ठेवीदारांचे पैसे आहे, खूप पैसे आहे। ज्यांनी ते पैसे खाल्ले त्यांनाही माहित आहे की मला हे पैसे परत करायचे नाही आहे आणि आता तर करायचंच नाही आहे, कारण मी एका मोठ्या पक्षामध्ये आता प्रवेश घेतलेला आहे। मला जे संरक्षण पाहिजे होता सरकारकडून ते संरक्षण मला आता मिळालेलं आहे। आपल्याला या गोष्टीचा तर एक आनंद व्हायला पाहिजे की आदर्शचे जितके मोठे मोठे चेअरमॅन असू द्या, डायरेक्टर्स असू द्या, बहुतेक आज हर्सुल जेलमध्ये आहे। किती प्रयत्न ते करत आहेत बाहेर येण्यासाठी। ठीक आहे, न्याय प्रणाली आहे, न्याय व्यवस्थामध्ये
तुम्ही कितीही मोठी हत्या केली, कितीही मोठा जुर्म केला, तरीही काही काळानंतर कोर्ट म्हणतो की नाही आम्हाला त्याला बेल द्यावंच लागतं. पण आपण एक जो लढा सुरू केला होता, आज खूप सारे आदर्शचे डायरेक्टर्स आणि चेअरमॅन जे आहे ते आतापर्यंत जेलमध्ये आहे. पण ते जेलमध्ये असो किंवा बाहेर असो, आपला मुद्दा काय आहे? आपला मुद्दा एकच आहे की आपले पैसे परत मिळायला पाहिजे. आता सुरुवात यांनी केली 10,000 रुपये पासून 25,000 आणि 50,000 पर्यंत केलेले आहे. जे जे लोक 50,000 रुपये पर्यंत होते, ठीक आहे, त्यांना मिळालं. पण ज्या लोकांचे लाखो रुपये आहे त्यांच्या बाबतीत काय? अजून किती वर्ष त्यांना वाट पाहावं लागणार आहे? आपण फक्त गिनत राहणार आहे का की 10 मेले, 20 मेले, 25 मेले, 50 मेले, 75 मेले? कधी बघितलं कोणत्या न्यूजपेपर मध्ये, कोणत्या चॅनल मध्ये, कोणत्या मीडिया मध्ये की आजपर्यंत आदर्शचे 75 ठेवीदारांची हत्या झालेली आहे? का? कारण मरणारा जे माणूस आहे तो गोरगरीब माणूस आहे. मेलं तर चालेल, काय आहे, काय फरक पडणार आहे? सरकारवर काय फरक पडणार आहे? कशाला त्याची बातमी द्यायची आपल्याला? हेच सिस्टम आहे ज्याच्या विरोधात आपण लढत आहे. आणि ठीक आहे, आपण किती वेळ संयमाने काम करणार आहे? नहीं मिलेगा, पैसा मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा, जरूर मिलेगा. अब ये बूढ़े बूढ़े लोगों को जब मैं देखता हूं, वयोवृद्ध महिलांना, पुरुषांना जेव्हा मी बघतो, त्यांच्यावर काय वेळ आली असेल की पैसा आमचा हक्काचा कोणीतरी घेऊन पळाला. आता आपल्याला घर बांधायचं होतं, मुलीचं लग्न करायचं होतं, आपला स्वतःचा काही वेळ आली तर ऑपरेशन कोणाचे करायचे आहे. हे पैसे कशासाठी जमा केले होते? याच कारणासाठी जमा केले होते कि बुढ़ापे में किसी के सामने हाथ फैलाने की जरूरत नहीं पड़े. हम अपना पैसा मेहनत से कमाकर अपने लिए इस्तेमाल करेंगे. हे खरी गोष्ट आहे की मागच्या काही महिन्यापासून थोडासा बिझी असल्यामुळे मग हज यात्रेसाठी, वैसे हज के ऊपर या आप अपनी यात्रा के ऊपर जब जाते हैं तो सिर्फ अपने लिए दुआ नहीं मांगते हैं. मैंने भी उस हज के ऊपर गया तो अपने देश के लिए दुआ मांगी और अपने देशवासियों के लिए दुआ मांगी. अब सवाल ये है कि हम कब तक ऐसे ही बैठे मैं आपको आश्वासन देता रहूं, फिर कोर्ट में पता चलता है कि आज हियरिंग हो गई तो जज साहब ने कहा कि अभी अगली हियरिंग जो है वो 15 दिन के बाद, फिर 15 दिन के बाद पता चलता है कि आज के दिन जज साहब छुट्टी पे है. फिर हियरिंग होती है तो पता चलता है जज ही बदल गया है. अब नया जज जो आया है उसे पूरा केस समझना है. ये सब प्रक्रिया आप हर रोज देख रहे हैं. पिछले 3 साल से लगातार आप ये सब देख रहे हैं. अब हम ऐसे प्रक्रिया अगर चलते रहेंगे तो वो दिन दूर नहीं है कि जब हम अगली बार यहां पर मिलेंगे तो पवार साहब खड़े रहकर कहेंगे कि अब 75 लोग नहीं, मरने वालों का आंकड़ा जो है वो 100 तक पहुंच चुका है. गज्जू भाई ने कहा है कि मैंने अपना जानी कम करना चाहिए, तीव्रता. गज्जू भाई मुझे उस रोल में देखना चाहते हैं जैसा भड़कल गेट के ऊपर जब पुलिस वालों ने कहा था कि इसके आगे नहीं जा सकते हैं. बड़ी बड़ी पुलिस की टीम वहां पर आकर खड़ी हो गई थी और उन्होंने कहा था कि हम तुमको यहां से आगे नहीं जाने देंगे.
इसलिए नहीं जाने देंगे कि बड़े बड़े मंत्री महाराष्ट्र के, मुख्यमंत्री महाराष्ट्र के यहाँ पर आए थे, वो एसी के रूम में बैठे हुए थे और चर्चा कर रहे थे, और हमारा गरीब ठेवीदार जो है रोड के ऊपर खड़ा हुआ था। जब पुलिस वालों ने कहा कि हम तुमको यहाँ से आगे जाने नहीं देंगे, तो मैंने उनसे कहा था कि तुम्हारी ताकत लगाओ, हम हमारी ताकत लगा के वहां पर पहुंच के बताएंगे। और आखिर मजबूरन महाराष्ट्र के दो मंत्री, आपको याद होगा आमखास मैदान के सामने आकर उन्होंने आश्वासन दिया था। गिरीश महाजन साहब थे उसमें, दिलीप वळसे पाटील साहब थे, दोनों भी कैबिनेट रैंक के मंत्री आकर आपके सामने खड़े रहकर आपको आश्वासन दिए थे। उसके बाद हमने जब एक मीटिंग एयरपोर्ट के ऊपर करे थे, बोले नहीं एयरपोर्ट पे नहीं जा सकते हैं, आप नहीं मिल सकते हैं एयरपोर्ट के ऊपर। मैंने अकेले जाके है तो मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री साहब से मिलना, एकनाथ शिंदे साहब आए थे, मैंने कहा कि मैं अकेले नहीं जाऊंगा, ये सब मेरे साथ में रहेंगे तो ही मैं जाऊंगा। तब एयरपोर्ट के अंदर मीटिंग का आयोजन किया गया। 3 वर्ष झालेले आहे आम्ही हे लढा सुरू केलं होतं, आणि या 3 वर्षामध्ये जे छोटे ठेवीदार होते, ज्यांचे 10,000 रुपये, 25,000 रुपये, 50,000 रुपये पर्यंत होते पैसे, ते अनेक लोकांना म्हणजे हजारोंच्या संख्येने लोकांना त्यांचे पैसे परत मिळालेले आहेत। पण जे मोठे ठेवीदार आहे 50,000च्या वर जे आहे, लाखोंचे जे त्यांचे ठेवी होती त्याच्यामध्ये, त्यांचे पैसे कधी मिळणार? आता हे न्याय प्रोसेस एक सुरू आहे। आज एक हिअरिंग होतो, नंतर त्याची हिअरिंग एका महिन्यानंतर 15 दिवसानंतर होतो। आतापर्यंत 75 लोकांचा जीव गेलेला आहे, त्यांचा मृत्यू झालेली नाही आहे, त्यांची हत्या केलेली आहे या सरकारने। आणि या सरकारमध्ये बसलेले मंत्री असू द्या किंवा जे अधिकारी आहे, जे सुस्त गतीने जे काम करत आहे, त्याच्यामुळे आज त्यांच्या हक्काचा पैसा त्यांना मिळत नाही आहे। आणि आम्ही त्यांना खूप वेळ दिलेला आहे। आता आम्ही निर्णय घेतलेला आहे की आमचं आंदोलन आम्ही तीव्र करणार आहे। सोमवारी आम्ही जे प्रिन्सिपल जज आहे त्यांच्याकडे जाऊन एक विनंती करणार आहे की जशा आपण दुसऱ्या केसेसमध्ये फास्ट ट्रॅक केस चालवतो, तसंच आमची विनंती आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट प्रमाणे हे याची हिअरिंग्स घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याचा निकाल काढायला पाहिजे, डेली बेसिसवर का होईना। कारण आपण किती लोकांना, आता सगळं वयोवृद्ध लोक आहे, 80, 85, 90 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक आहे। आपण फक्त आकडा गिनत राहणार आहे का की आता 50 मेले, 75 मेले, आता 100 होणार आहे? गोरगरीब आहे, मग त्यांची कोणी दखल घेणार आहे का नाही आहे? मग सोमवारी आम्ही त्यांना भेटणार आहे आणि बुधवारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही मोठा आंदोलन उभा करणार आहे। आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करणार आहे, हे जे 50-50, 65 प्रलंबित केसेस आहे, कोणाच्या हातात आहे? ते तहसीलदार कन्नडच्या हातात आहे, तहसीलदार पैठणच्या हातात आहे, छत्रपती संभाजीनगरच्या तहसीलदारकडे आहे। हे जे प्रलंबित प्रकरण आहे ते का निकाली काढण्यात येत नाही आहे? का त्याला प्राधान्य देण्यात येत नाही आहे? मग जेव्हा कोणाची प्रॉपर्टी सीज करायला जायचे आहे तर पोलीस म्हणतो की आम्ही तुम्हाला सिक्युरिटी देऊ शकत नाही आहे। काय सिक्युरिटी फक्त मोठ्या लोकांसाठी आहे, मंत्र्यांच्या मागे गाडी लावण्यासाठी आहे, हे गोरगरिबांसाठी नाही आहे का? तर आम्ही बुधवारी हे एक मीटिंग घेणार आहे आणि समजा बुधवारी आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही, कारवाई आम्हाला दिसली नाही, तर आम्ही याच्या पुढे जे मंत्री आम्हाला दिसेल त्याचा घेराव आम्ही करणार आहे।